पालकांनो नमस्कार. कितीही नाकारलं तरी आजच्या काळात इंग्लिश येणं गरजेचं झालंय. घरात जरी मराठी वातावरण असलं तरी लहान मुलांसाठी इंग्लिश वातावरण कसं क्रिएट करायचं हे आज आपण बघणार आहोत. दिस इज गोइंग टू बी एन एक्साइटिंग व्हिडिओ फॉर यू ऑन हाऊ टू इंटिग्रेट इंग्लिश इनटू डेली ॲक्टिव्हिटीज फॉर युअर किड्स. म्हणजेच काय तर डेली ॲक्टिव्हिटीज मधून आपल्या लहान मुलांना इंग्लिश आपण कसं अगदी सहजपणे सोप्या पद्धतीने शिकवू शकतो हे आज आपण बघणार आहोत. इंग्रजी शिकणं केवळ वर्गापुरतं मर्यादित असणं आवश्यक नाहीये, तर आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवून आपण इंग्रजी आपल्या डेली लाईफमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो. आता मी काय केलंय, तुमच्या लहान मुलांचा दिवस मी 6 पार्ट्समध्ये डिवाइड केलाय. या 6 पार्ट्सनुसार तुम्ही तुमच्या मुलांबरोबर इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. म्हणजे तुम्हाला पण सोपं जाईल आणि मुलं पण अगदी लवकर इंग्लिश शिकतील. तर आता मी दिवसाला कसं डिवाइड केलंय. फर्स्ट पार्ट आहे आपला मॉर्निंग रूटीन. ओके, सेकंड आहे मील टाइम, थर्ड इज बाथ टाइम, फोर्थ इज प्ले टाइम, फिफ्थ आउटडोर ॲक्टिव्हिटीज आणि सिक्स्थ आहे बेड टाइम रूटीन. सो आपलं फर्स्ट पार्ट काय आहे दिवसातला इज मॉर्निंग रूटीन. आता मी श्रीनिधीला काय करते, माझी मुलगी आहे श्रीनिधी, 1 year 8 monthsची आहे एक्झॅक्ट. ओके, सो ती उठल्यावर मी तिला म्हणते गुड मॉर्निंग, डिड यू स्लीप वेल. तर सुरुवातीला ती काहीच रिप्लाय द्यायची नाही. ओके, नंतर ती म्हणायला लागली हो. येस नाही म्हणत ती, हो म्हणते. डिड यू स्लीप वेल, हो. आणि मग मी तिला विचारते हाऊ आर यू. ती म्हणते गुड, आय एम गुड. तर सांगण्याचा हेतू असा की इनिशियली लहान मुलांना कळणार नाही आहे की तुम्ही काय बोलताय. ओके, बट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्यांना कळेल की ओके आई मला नेमकं काय विचारती आहे. ओके, सो ट्राय करा रोज तेच सेंटेन्सेस किंवा क्वेश्चन्स विचारा. त्याचं उत्तर काय अपेक्षित आहे हे पण तुम्हीच उत्तर द्या तुमच्या लहान मुलांसमोर. म्हणजे ते बोलायला लागतील. तुमचं ऐकून तुमचं बघून तसं रिपीट करतील. श्रीनिधी एकदम मस्तपणे इंग्लिश बोलते. तुम्ही म्हणाल इंग्लिश कसं काय बोलू शकते ती, आत्ताशी फक्त 1 year आणि 8 monthsची आहे. पण जसं मराठी शब्द लहान मुलं म्हणतात ना, 2-3 शब्द, मम्मा इकडे बस, असं ती एवढं म्हणते मराठीमध्ये. ओके, मम्मा गादी बस किंवा मम्मा उठ बाहेर. सो मराठीमध्येही 3 शब्दांचे वाक्य बनवून ती बोलते. इंग्लिशमध्ये सुद्धा सेम आहे. ती मला म्हणते व्हॉट इज इट, हू डिड दिस किंवा अजून धिस वन. सो बेसिकली काय झालं आहे की मी जे काय इंग्लिश सेंटेन्सेस बोलते, मी जे काय इंग्लिश क्वेश्चन्स तिला विचारते, ती बरोबर त्या सिच्युएशनला ती ते वाक्य बोलते किंवा ती ते क्वेश्चन्स विचारते. सो लहान मुलं तुम्हाला खूप ऑब्झर्व करत असतात. सो कमिंग बॅक टू मॉर्निंग रुटीन, तुम्हाला काय करायचं आहे, लहान मुलं जेव्हा उठतील तेव्हा म्हणायचं आहे त्यांना गुड मॉर्निंग, हाऊ आर यू फीलिंग टुडे, आर यू फीलिंग गुड, आर यू एक्साइटेड फॉर द डे, आर यू रेडी फॉर द डे. ओके, हे सेम ठेवायचं आहे मॉर्निंग रुटीन. नेक्स्ट, जेव्हा तुम्ही त्यांना कपडे घालता, ओके, तेव्हा नुसतं पटपट घालू नका. तुमच्या आय नो की सगळे पेरेंट्स बिझी असतात, स्वयंपाक करायचा असतो, ऑफिसला जायचं असतं, घाई असते, सकाळी एकदम गडबड असते घरी. पण थोडासा वेळ तुमच्या लहान मुलांसाठी द्या. काय करा, जेव्हा तुम्ही त्यांना शर्ट घालताय, पॅन्ट घालताय, तेव्हा त्यांच्याबरोबर बोला की वी आर वेअरिंग अ ब्लू शर्ट टुडे. ओके, डू यू वॉन्ट टू वेअर अ ब्लू शर्ट ऑर अ रेड शर्ट. कलर्स पण समजतील. लेट्स वेअर युअर पॅन्ट्स टुडे. डू यू वॉन्ट टू वेअर युअर ब्लू पॅन्ट ऑर ब्लॅक पॅन्ट. ओके, थोडंसं इंटरॅक्टिव्ह बनवा त्यांच्याबरोबर. हे प्रश्न विचारा, त्यांना कलर्स पण समजतील. ओके, पॅन्ट, शर्ट, सॉक्स घालायचे आहेत का, डू यू वॉन्ट टू वेअर युअर सॉक्स, ते पण कळेल. सो वोकॅबलरी कळेल बेसिकली. किंवा तुम्ही असं करू शकता की 4 कपडे ठेवा त्यांच्यासमोर आणि तुम्ही सांगा की ओके लेट्स वेअर युअर ग्रीन शर्ट टुडे. आणि जर समोर 4 कलरचे शर्ट असतील तर बघा तुमचं लहान मूल ग्रीन शर्ट उचलून आणतंय की नाही. ऑलराईट, सो छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अगदी रोजच्या लाईफमध्ये करू शकता, अगदी विदाऊट टेकिंग असे खूप जास्त एफर्ट्स, पण थोडेसे एफर्ट्स लागतील. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही मॉर्निंग रुटीनमध्ये करू शकता, ज्या मी स्वतः करते. आणि या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगते ना तुम्हाला की डे तुम्ही 6 पार्ट्समध्ये डिवाइड करा आणि ट्राय टू स्पीक इन इंग्लिश विथ युअर किड्स, ह्या मी ट्राईड अँड टेस्टेड आहेत. ओके, माझी मुलगी 1 year 8 monthsची आहे. हे सगळं मी श्रीनिधी बरोबर करते. दॅट्स द रिझन आय एम शेअरिंग इट विथ यू. कारण का मला रिझल्ट्स दिसत आहेत. श्रीनी मस्त इंग्लिश बोलते आणि छान बोलते. जिकडे हवं तिथे बरोबर ते वर्ड्स ती वापरते. ऑलराईट. आणि हो, अजून एक पॉईंट जो तुम्ही मॉर्निंग रुटीनमध्ये कव्हर करू शकता, दॅट इज ब्रशिंग युअर टीथ. ब्रश युअर टीथ. ओके, टूथब्रश, टूथपेस्ट, रिन्स,
हे सगळे व्होकॅब्युलरी पण तुम्ही शिकवू शकता वाईल ब्रशिंग देअर टीथ. नेक्स्ट सेकंड पार्ट ऑफ द डे मी डिवाइड केला, दॅट इज मील टाईम. ओके, मील टाईम म्हणजे जेव्हा आपण जेवतो. मील इज जेवण, सो जेवणाची वेळ. मील टाईममध्ये तुम्ही काय करू शकता, यू कॅन प्ले अ गेम विथ देम. फॉर एक्झाम्पल, तुम्ही त्याच्यासोबत व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स काय काय आहेत नावं सांगा. कॅरेट म्हणजे दाखवा त्यांना ॲक्च्युली की काय आहे आजच्या जेवणात काय आहे. ओके, इट्स गोन बी कॅरेट, काही असेल स्पिनच, देर इज अ रोटी, देर इज दाल, देर इज राईस, देर इज रायता, देर इज क्युकंबर रायता, और देर इज क्युकंबर टोमॅटो अँड ओनियन मिक्स रायता. जे काय आहे ते एक्सप्लेन करा लहान मुलांना. अँड आफ्टर ईटिंग दिस वी विल ईट अ बनाना और वील ईट अन ॲपल. जे काय आहे हे एक गेम खेळा त्यांच्यासोबत. आणि हे सगळं तुम्ही एक्सप्लेन केलं की तुम्ही त्यांना विचारू शकता, ओके नाव टेल मी, तुम्ही ताट वाढलंय, ओके जेवणाची वेळ आहे, तुम्ही ताट वाढलंय लहान मुलासाठी तुमच्या, तुम्ही विचारू शकता की ओके सो नाव टेल मी वेअर इज युअर चपाती. मग लहान मूल दाखवेल स्पॉट करून की ओके दिस इज माय चपाती. अँड वेअर इज युअर छोले की सब्जी, किंवा तुम्ही काही म्हणू शकता वेअर इज युअर स्पिनच, किंवा वेअर इज युअर कर्ड, म्हणजे दही वाढलं असेल तर ते. सो बेसिकली त्यांच्या प्लेटमध्ये जे आहे तुम्ही विचारा की, किंवा असं विचारू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही कलर्स पण ॲड करू शकता. जसं की कॅन यू स्पॉट एनी ग्रीन कलर्ड ग्रेव्ही इन युअर प्लेट, किंवा कॅन यू स्पॉट अ सर्कल ऑब्जेक्ट इन युअर प्लेट. सो छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यांच्या प्लेटमध्ये काय आहे हेच त्यांना विचारा की हे ते तुम्ही फाइंड करू शकताय का विचारा, किंवा हे काय आहे असं विचारू शकता. आता नेक्स्ट विच यू कॅन डू इज, ओके ज्याने वोकॅब्युलरी पण इन्क्रीज होते, कीप आस्किंग क्वेश्चन्स रिगार्डिंग टेस्ट आणि टेक्स्चर. ओके, आता श्रीनिधीला मी विचारते आणि ती मस्तपैकी उत्तर पण देते. श्रीनी डू यू लाईक इट, ती म्हणते यम्मी. सो ती ॲक्च्युली एक नर्सरी राईम बघते, तिकडे जेव्हा जेव्हा ते यम्मी म्हणतात लहान मुलं तेव्हा ते असं करतात, पोटावरून असे हात फिरवतात राऊंड राऊंड. सो ती पण मला तसंच सांगते, मम्मा यम्मी. आणि मग मी तिला विचारायला लागले इज इट नाईस. मी तिला विचारायचे क्वेश्चन इज इट नाईस, मग ती म्हणायची नाईस. सो आता ती स्वतःहून सांगते, जेव्हा मी तिला विचारते श्रीनी हाऊ इज द फूड, यम्मी, नाईस, ती स्वतःहून हे दोन वर्ड्स बोलते. कारण मी तिला आधी विचारायचे इज इट नाईस, इज इट यम्मी, ती आधी हो म्हणायची, हो यम्मी. आणि आता ती म्हणते, मी तिला जेव्हा विचारते हाऊ इज द फूड, ती म्हणते यम्मी, नाईस, आणि असं असं करते. तिला असं नाही, म्हणजे बेसिकली थम्सअप तिला असं करता येतं पण तिला असं नाही करता येत. आपण म्हणतो ना छान छान, तर ती काहीतरी ह्याचं आणि ह्याचं मध्येच काहीतरी करते, असं काहीतरी वेगळंच करते. क्यूट वाटतं ते. पण हां, सांगण्याचा हेतू हाच आहे की तुम्ही जितके प्रश्न विचाराल, तुम्हाला वाटतं लहान मुलांना कळत नाही, पण असं अजिबात नसतं, लहान मुलांना सगळं कळतं. सो तुम्ही मस्तपैकी प्रश्न विचारा, त्याची उत्तर तुम्हीच द्या आणि ते रोज करत बसा. बघा एक महिना झाल्यावर तुमचं लहान मूल कसं ग्रास्प करेल. ओके, विचारू शकता तुम्ही इज द ब्रेड क्रंची और सॉफ्ट. इज द ब्रेड सॉफ्ट और क्रंची. बघा इकडे वोकॅब्युलरी त्यांना तुम्ही इंट्रोड्यूस करताय की ब्रेड सॉफ्ट आहे का कडक आहे, क्रंची आहे. इज द ॲपल स्वीट और सावर. ओके, सफरचंद गोड आहे की आंबट आहे. मराठीत आपण सहजपणे विचारतो, इंग्लिशमध्ये विचारा इज युअर ॲपल सावर और स्वीट. ऑलराईट, त्यांना पण कळेल, मग ती सांगायला लागेल स्वीट सावर जे काही आहे. ओके, आता ती तरी आंबट करून असा चेहरा करते, पण हळूहळू ती मला सांगेल इंग्लिशमध्ये की कसं आहे ॲपल. नेक्स्ट, जेवताना तुम्ही अजून वोकॅब्युलरी काय शिकवू शकता, प्लेट, फूड, स्पून, फोक, ग्लास, ओके बोल, या सगळ्या गोष्टी शिकवू शकता. सो हे झालं मील टाईममधलं. नेक्स्ट पार्ट ऑफ द डे इज आपला बाथ टाईम. ओके, बाथ टाईममध्ये तुम्ही काय करू शकता, बॉडी पार्ट्सबद्दल सांगू शकता. वेअर इज युअर हेड, वेअर आर युअर हँड्स, वेअर आर युअर टोज, वेअर आर युअर नीज, वेअर इज युअर शोल्डर, किंवा वेअर इज युअर नोज, ड्राय युअर हेअर, वॉश युअर हँड्स, लेट्स अप्लाय सम सोप. सो या सगळ्या गोष्टी ज्या बाथ रिलेटेड आहेत, या बाथ टाईममध्ये तुम्ही बोला. सो बाथ टाईमच्या रिलेटेड नर्सरीज तुम्ही दाखवू शकता, अनेक मिळतील तुम्हाला यूट्यूबवर. आणि श्रीनिधीला सगळं माहिती झालं आहे. ओके, शॅम्पू, बॉडी वॉश, साबू, सोपला ती साबू म्हणते,
किंवा म्हणजे मी काय करायचे, मी जेव्हा तिला आंघोळ घालायचे, आमच्याकडे असं वरच्या रॅकमध्ये ना सगळे ठेवलेले आहेत, साबण, शॅम्पू, फेस वॉश, बॉडी जेल, जे काय सगळे बाटल्या अशा वर ठेवलेल्या आहेत. तर ती मला ना आधी लहानपणी हात करून दाखवायची, मग मी तिला विचारायला लागले, विच वन डू यू वॉन्ट, दिस वन? मग ती म्हणायची नो. मग मी तिला विचारायचे, धिस वन? नो. दिस वन? हां, येस. असं मी बरेच दिवस करत आले. आणि नेक्स्ट टाईम कधीतरी एकदम तिला आंघोळ घालत होते आणि ती मला म्हटली, वेगळंच काहीतरी म्हटली, मला कळत नव्हतं, दिस वन का काहीतरी वेगळंच म्हणत होती. मग मला कळलं, ओके ही म्हणते मला दिस वन. मग तिला आठवलं की ओके मला मम्मा म्हणत होती, विचारत होती दिस वन नो. पण मग नेक्स्ट टाईम म्हणजे बरेच दिवसानंतर तिने स्वतःहून म्हटलं, मम्मा दिस वन. सो दॅट इज द कपॅसिटी ऑफ लहान मुलं. ओके, ते पटकन ग्रास्प करतात. सो जोवर तुम्ही त्यांना एक्सपोजर देत नाही आहे, जोवर तुम्ही त्यांच्याबरोबर वेगळे वर्ड्स बोलत नाही आहात, अजून आंघोळ करताना वॉटर कसं होतं, स्प्लिश, स्प्लॅश, सगळे काही छोटे वर्ड्स तुम्ही बोला, ते कॅप्चर करून त्यांच्या डोक्यात ठेवतात. त्यांच्यामध्ये त्यांचं ब्रेन एकदम कोरं आहे. सो जितकं तुम्ही फीड कराल तितकं ते ग्रास्प करणार आहेत. आणि तुम्ही काय क्वालिटीचं फीड करताय ते पण मॅटर करतं. ह्याच्यावर तर आपण नंतर बोलूच, पण जितकं तुम्ही फीड कराल तितकं लहान मुलांची ग्रास्पिंग पॉवर खूप छान असते. त्यामुळे मी तर ट्रायच करते की मॅक्झिमम तिच्याबरोबर मी इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन करते. आता आम्ही काय ठरवलं आहे, शशांक मराठीमध्ये बोलतो, म्हणजे माझा जो नवरा आहे तो मराठीमध्ये बोलतो श्रीनिधीबरोबर, आणि मी ट्राय करते की मी इंग्लिशमध्ये बोलते, म्हणजे दोन्ही लँग्वेजेस तिला व्यवस्थितपणे येतील. मराठी तर तिला आता येतेच, काही शिकवायची पण गरज नाही, ती व्यवस्थित बोलते. पण जितकं मराठी सहजपणे येतं तितकंच इंग्लिश पण सहजपणे यायला पाहिजे, हे आम्ही ट्राय करतोय. आता नेक्स्ट पार्ट ऑफ द डे जे मी डिवाइड केलं आहे दॅट इज प्ले टाईम. आता प्ले टाईम म्हणजे बघा, लहानपणी आपण भातुकली खेळायचो, डॉक्टर खेळायचो, तसंच इथे आपण वेगळ्या गोष्टी खेळू शकतो. जर आपण त्यांच्या किचनमध्ये गेलो, ओके, इफ द लहान मूल, इफ युअर चाइल्ड इज अ शेफ, तुम्ही म्हणू शकता, मे आय हॅव सम टी, कॅन यू गिव्ह मी सम केक. टी पार्टी करू शकता ना, छोटे चहाचे कप आणि बशा मिळतात, लहान मुलांबरोबर आपण खेळतो ना, तुम्ही म्हणू शकता मे आय हॅव सम टी किंवा थँक्यू फॉर द डिलिशियस केक. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणू शकता. हे इमॅजिनेटिव्ह पण आहे, इंटरॅक्टिव्ह पण आहे. त्याच्यानंतर अजून प्ले टाईममध्ये बरेच ब्लॉक्स मिळतात बघा, वेगळ्या साईजेस, वेगळ्या शेप्सचे असतात. सो ते पण तुम्ही म्हणू शकता, त्यांना ब्लॉक्स कसे आहेत हे सांगू शकता. दीज आर बिग ब्लॉक्स, these are tiny blocks, small blocks. Oh look, yellow colored block. Oh wow, green colored block. Come, let's make a tower. Come, let's make a car. So let's make a castle. Let's make something out of the blocks. So जर टॉवर बनवलाय, ओके, कम लेट्स मेक अ टॉवर, लेट्स नॉक इट डाऊन, म्हणजे खाली पाडूया. सो श्रीनीकडे पण ब्लॉक्स आहेत. आय थिंक सगळ्या लहान मुलांकडे ब्लॉक्स असतातच. ते नाही का असे छोटे असतात, एकावर एक टाकतो, किंवा आपण त्याचं काय बनवू शकतो. सो त्या गोष्टी, छोट्या गोष्टी पण तुम्ही इंग्लिशमध्ये सांगू शकता. बिग ब्लॉक, स्मॉल ब्लॉक, जसं मी आत्ता म्हटलं, बऱ्याच गोष्टी तुम्ही लहान मुलांना इंग्लिशमध्ये सांगू शकता. त्यांच्या लक्षात राहतं. मराठीमध्ये ट्रान्सलेट करायची गरज नाही. बिग ब्लॉक, हे बघ मोठा ब्लॉक, मोठा म्हणजे बिग, हे लहान मुलांना सांगायची गरज नाही. तुम्ही जर त्यांना एखादी गोष्ट दिली आणि सांगितली, फॉर एक्झाम्पल मी तिला नुसतं हे दाखवलं, हा माझा चष्मा आहे, ओके, मी फक्त हे दाखवलं आणि तिला सांगितलं दीज आर माय ग्लासेस, माय स्पेक्ट्स, ओके, चष्मा आहे हे सांगायची गरज नाही. ती नेक्स्ट टाइम रेकग्नाइज करेल, ओके दीज आर मम्माज ग्लासेस. सो दरवेळेस तुम्ही ट्रान्सलेट करायला जाऊ नका. व्हॉट इज इट, ॲपल, सफरचंद, ट्रान्सलेट करू नका. बिग, मोठं, लहान, छोटं ट्रान्सलेट करू नका, कन्फ्युजन होतं लहान मुलांना. ओके, एकच लँग्वेजवर स्टिक राहा. सो इफ आय एम टीचिंग, आता तिला माहिती झालं आहे दिस इज अ चेअर आणि खुर्ची, द सेम थिंग. पण जेव्हा तुम्ही इनिशियली स्टार्ट करताय, जर तुम्ही इंग्लिश व्होकॅबलरी इंट्रोड्यूस करताय, तर त्यावेळेस तुम्ही तेच वापरा. ओके, दीज आर ग्लासेस, दिस इज अ बिग ब्लॉक, दिस इज अ ग्रीन ब्लॉक, दिस इज अ ब्लू ब्लॉक. ओके, फक्त तेवढंच बोला, ट्रान्सलेट करायला जाऊ नका मराठीमध्ये. व्हिज्युअली पण कळतंय, ओके ब्लू आहे म्हणजे हा रंग ब्लू आहे, तो त्यांना कळतो. ब्लू म्हणजे निळा, हे लगेच सांगायची गरज नाहीये. ओके, अजून ड्रॉइंग आणि कलरिंगमध्ये पण बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत प्ले टाईममध्ये. कॅन यू ड्रॉ अ बिग सर्कल, कॅन यू कलर द ट्री, विच कलर इज द ट्री. सो बऱ्याच गोष्टी ड्रॉइंग आणि कलरिंगमध्ये तुम्ही एन नंबर ऑफ सेंटेन्सेस आणि वर्ड्स इंग्लिशमध्ये बोलू शकता.
आउटडोर ॲक्टिव्हिटीज आर द बेस्ट फॉर युअर चिल्ड्रेन. श्रीनिधी मस्तपैकी आम्ही तिला रोज संध्याकाळी खाली नेतो. जवळजवळ 2 तास 6 ते 8 ती खाली खेळते आणि तिला आम्ही कशालाच नाही म्हणत नाही. घसरगुंडी खेळते, स्लाईड खेळते, त्याच्यानंतर सीसॉ खेळते, मातीत लिटरली लोळते. आता हे आमचं ऑब्झर्वेशन आहे की आम्ही श्रीनीला वी लेट हर एक्सप्लोर. ओके, सो ते खूप क्युरियस असतात. खालचं ते उचलतील, मातीत खेळतील, माती उचलतील, दगड उचलतील, मातीतलं फूल उचलतील, मातीत बसते, ती मातीत झोपते, लिटरली ती मातीत झोपते, लोळते, उलटी झोपते, सुलटी झोपते, ऑल टाईप्स. ओके, मातीत त्या दिवशी एक टाईल्स पडल्या होत्या छोट्या स्विमिंग पूलच्या, ते कलेक्ट करणं हा गेम चालू होता. सो पूर्ण ते 2 hours आम्ही तिला नाही म्हणत नाही. प्ले वॉट एव्हर यू वॉन्ट टू प्ले. ओके, पण काही पेरेंट्स मला दिसतात ते एकदम पॅनिक होतात. अरे मातीत हात घातला, लगेच धुवून टाकूया. अरे किंवा नको पडेल, नको इथेच नको जाऊ, नको तिथे पाणीच आहे, तू ओलीच होशील, नको तिकडे चिखलच आहे, हेच आहे. असं केल्याने तुम्ही लहान मुलांची क्युरिओसिटी दाबताय आणि त्यांना एक्सप्लोर करू देत नाही आहे. मग हळूहळू ते त्यांचं कसं ब्रेन डेव्हलप होतं, ओके मग आई सांगेल मी तेच करेन. म्हणजे ते ब्रेन वापरायचंच त्यांचं कमी करून जातात की त्यांना काहीतरी करायचं आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे, क्रिएटिव्ह करायचं आहे, एक्सप्लोअर करायचं आहे. पण आपण सारखंच नाही, हे नको ते नको, हे नको ते नको, त्यांची क्रिएटिव्हिटीची पूर्ण वाट लागून जाते. आणि ते आता खूप लहान आहेत, ते अख्खं जग एक्सप्लोअर करतायत. बट असं पण नाही की अगदी हात भाजेल आणि मी तिला एक्सप्लोअर करू देते, असं नाही आहे. आपल्याला पण माहिती आहे काय लिमिट आहे, बट लेट देम एक्सप्लोअर. ओके, आपण खूप भरकटलो गेलं जे वेन इट कम्स टू श्रीनिधी आणि पेरेंटिंग. मी खूप अशी मला खूप असं शेअर करायचे असतात माझे एक्सपिरियन्सेस. बट आपण कुठे होतो, आपण होतो आउटडोर ॲक्टिव्हिटीजवर. या, सो कमिंग बॅक टू आउटडोर ॲक्टिव्हिटीज, तुम्ही एक गेम खेळू शकता लहान मुलांबरोबर इंग्लिशमध्ये, विच इज कॉल्ड एज आय स्पाय. ओके, आता हा गेम काय आहे, तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा तुम्ही विचारू शकता लहान मुलांना, कॅन यू स्पॉट अ ट्री, वेअर्स द ट्री, कॅन यू टेल मी, फाइंड अ ट्री आउटसाइड. मग कुठे ट्री आहे लहान मूल तुम्हाला दाखवेल. ओके, कॅन यू सी द मून, वेअर्स द मून, मग श्रीनिधी दाखवते मून, देअर इज द मून, देअर इज अ स्टार. सो हे असे क्वेश्चन्स तुम्ही विचारू शकता. किंवा असं विचारू शकता, जर का तुम्हाला कलर्स शिकवायचे आहे, फाइंड समथिंग ग्रीन. किंवा जर तुम्हाला माहिती आहे तिथे थोडंसं लांब लाल रंगाची फुलं आहेत, तुम्ही म्हणू शकता, कम लेट्स फाइंड रेड फ्लावर्स, कॅन यू सी एनी रेड फ्लावर्स अराउंड. मग लहान मूल, तुम्हाला कळत असेल लहान मुलाला तर ते दाखवेल. लहान मूल त्याला नाही कळलं, तुम्ही नेऊन दाखवा, लुक दीज आर रेड फ्लावर्स. ऑलराईट, सो आउटडोर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा एन नंबर ऑफ थिंग्स तुम्ही करू शकता. फक्त थोडंसं तुम्ही अवेअर राहायला पाहिजे आणि पर्पजफुली तुम्ही त्या गोष्टी करायला पाहिजे. असं एकदम नॅचरली होत नाहीत. मी पण असं ठरवते की ओके आज बऱ्याच गोष्टी श्रीनीला सांगायच्या आहेत, किंवा मी म्हणजे काय आपण बोलत राहते तिच्याबरोबर की हे ते आहे ते, म्हणजे जे काय आहे आय कीप ऑन टेलिंग हर थिंग्स, नॉट इन्स्ट्रक्टिंग, आय जस्ट एक्सप्लेन हर थिंग्स. अजून तुम्ही म्हणू शकता बाहेर जेव्हा लहान मुलं खेळतात, व्हॉट इज अ बॉल, हाऊ टू जम्प, हाऊ टू रन, हाऊ टू वॉक, हाऊ टू, जे काही गोष्टी लहान मुलं खेळतात ते तुम्ही दाखवू शकता आणि डेमो देऊ शकता की जम्प कसं करायचं किंवा रनिंग कशी करायची. दॅट इज कॉल्ड एज रनिंग, वॉकिंग. सो या गोष्टी आउटडोर ॲक्टिव्हिटीजमध्ये कन्सिडर करू शकता. अँड लास्ट बट नॉट द लीस्ट इज बेड टाईम रुटीन. बेड टाईम रुटीनला मी सगळ्या पेरेंट्सना रेकमेंड करेन, प्लीज रीड अ बुक विथ देम. रीड अ बुक, किंवा जे रात्री ऐकायचे गाणी असतात, इंग्लिशमध्ये त्यांना ललबाईज म्हणतात. ओके, अंगाई गीत ज्याला आपण म्हणतो, पण इंग्लिशमध्ये असतात काही, ते ऐकवत झोपवा त्यांना. किंवा नसेल तुम्हाला ते ऐकवायचं तर त्यांच्यासोबत एक बुक वाचा. ओके, बऱ्याचदा असं होतं की अरे लहानपणापासून बुक कशाला, बुक म्हटलं की अभ्यासाशी आपण असोसिएट करतो. किंवा मग घरी जर आपले मोठे असतील आजी आजोबा तर त्यांना वाटतं की इतक्या लहान वयात कशाला अभ्यास वगैरे. तर बुक वाचणं इज नॉट अभ्यास. बुक त्यांना त्यांच्यासोबत तुम्ही जेव्हा बेड टाईम स्टोरीज रीड कराल, बेड टाईम स्टोरी म्हणजे झोपतानाच्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही रीड कराल, वाचनाची आवड लागते त्यांना. ओके, कॉन्सन्ट्रेशन आणि फोकस वाढतं, मोठेपणी त्याचा फायदा होतो. वाचनाची आवड आत्तापासून लागली तर मोठेपणी स्ट्रगल नाही होत. असं नाही होत की चला आता मी माझ्या लहान मुलाला शाळेत टाकलं तर तो खूप अभ्यास करेल, पण तुम्ही जसं वातावरण केलं आहे का, तुम्ही त्याला आधी पुस्तकं आणून दिलीत का, त्याला आवडतील ती पुस्तकं. म्हणजे तुम्हाला अगदी इझी सांगायचं झालं तर अगदी बेसिक पुस्तकं मी वाचते श्रीनीसाठी. हे एक आहे टिगी टर्न्स टू, हा टायगर 2 yearsचा होतो. मग काय काय आहे,
हे इतकं छान आहे आणि ती सगळं म्हणते. हा केक बघून ती हॅपी बर्थडे टू यू म्हणते. त्याच्यानंतर हे शूज बघून ती सांगते की हे शूज कुठल्या कुठल्या कलरचे आहेत. आणि मग फ्रेंड्स आले, गिफ्ट्स आणले, हे सगळं इंग्लिशमध्ये श्रीनी बरोबर मी बोलते, हे रीड करून दाखवते. अगदी बुक म्हणजे बघा, ही अभ्यासाची बुक नाही आहे. किती छोटे छोटे क्यूट सेंटेन्सेस आहेत. किंवा आय गिव्ह हर दिस ऑल्सो, नुसतं शेप्स. मग ती आता रेकग्नाइज कर, हे तर खूप लहानपणी आणलेलं मी. सो दीज आर द शेप्स, सर्कल किंवा ट्रायंगल. ती आता शेप्स सगळे रेकग्नाइज करते. हे बुक तर मी तिला लिटरली आय थिंक शी वॉज 10 months ओल्ड, तेव्हा मी तिला बुक आणलं आहे. म्हणजे 1 वर्षाच्या आधीपासून मी तिला खूप लहानपणीपासून बुक्स इंट्रोड्यूस केली आणि दॅट्स द रिझन शी लव्स बुक्स. मागे अख्खा या चेअरच्या मागे तुम्हाला दिसणार नाही, अख्खा एक बुकचा छोटूसा रॅक आहे जो मी खाली ठेवला आहे. आणि ती स्वतःहून बघते ते बुक्स, तिला हवं ते ती काढते, वाचते आणि काहीतरी तिचे बडबडते आणि फिनिश्डला ती फिशिन म्हणते. फिशिन सो तिला फिनिश्ड असं अजून नाही म्हणता येत, बट शी ट्राईज टू से द वर्ड्स. सो माझ्या आजचा व्हिडिओचा सांगण्याचा हेतू हा होता की आपल्याला असं वाटतं की लहान मुलांना काहीच कळत नाही, इतक्या लहान वयात कसाल त्यांना सांगायचं आहे किंवा अरे तू खूप लहान आहेस. आपण त्यांना खूपच लहान बाळासारखं ट्रीट करतो, कारण ऑब्व्हियसली ते लहान असतात. माझी आई पण म्हणते अगं काय गं ती अजून किती लहान आहे. पण मी आईला म्हणते आई नाही, तिला सगळं कळतं. जे काही मी बोलते माझ्या मुलीबरोबर ते तिला सगळं कळतं, ती सगळं ग्रास्प करते. मग ती कुठलीही लँग्वेज असो, इंग्लिश असो किंवा मराठी असो. सो तुम्ही पण तुमच्या लहान मुलाबरोबर एक ह्युमन बिंग आहे, एक अडल्ट ह्युमन बिंग आहे असं तुम्ही त्यांना जेव्हा ट्रीट कराल ना, तुम्हाला डिफरन्स कळेल. आम्ही श्रीनिधीला विचारतो, श्रीनी मी आता आज जाऊन जे काही, आता फॉर एक्झाम्पल खूप फनी एक्झाम्पल आहे, पण जर का ती बाहेर बसली असेल आणि मला वॉशरूममध्ये जायचं आहे तर मी तिला विचारते, श्रीनी मी जाऊ का वॉशरूमला, इज इट ओके इफ आय गो टू द वॉशरूम, विल यू सिट हिअर ऑन द सोफा. ती म्हणते हो ओके. हेच जर तुम्ही न सांगता फसवून गेलात तर मग बाळ तुमच्या मागे मागे येणार, रडारडी करणार, मम्मी मम्मी करणार. सो त्यांना पण तुम्ही ह्युमन्स म्हणून ट्रीट करा, त्यांना गोष्टी विचारा, यू हंग्री, देऊ का खायला. ओके, हे तर इंग्लिशच्या व्यतिरिक्त टॉपिक सांगते मी, तुम्ही मराठीत पण या गोष्टी ट्राय करू शकता. पण त्यांना ॲज अ इंडिव्हिज्युअल, ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अन अडल्ट ट्रीट करा. बघा खूप तुम्हाला फरक जाणवेल. असं नाही की त्यांचं तुम्ही बचपना आपण कुठेतरी लूज करतो, असं नाही आहे. ती मस्त खेळते, रडते सुद्धा, खूप एन्जॉय करते बेसिकली. पण तिला मी तितकंच इम्पॉर्टन्स देते, तिच्या आवडीनिवडी विचारते. सो बेसिकली लहान मुलांना तुम्ही जितकं जास्त वेळ द्याल आणि जितकं जास्त तुम्ही त्यांच्याबरोबर संभाषण कराल, कॉन्व्हर्सेशन कराल, तितकं जास्त ते डेव्हलप होतील, फ्लरिश होतील. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. जर पेरेंटिंगवर, आता कारण माझी मुलगी लहान आहे, इंग्लिश तर मी तुम्हाला कायम शिकवतच असते, पण जर का तुम्ही मॉम्स असाल किंवा डॅड्स असाल आणि जर का असं काही पेरेंटिंगवर तुम्हाला काही व्हिडिओज हवे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा की जे काही तुमचं असेल, तुमच्या किडचं एज काय आहे सांगा, तुम्ही अजून काय करता तुमच्या किडबरोबर इंग्लिश बोलण्यासाठी किंवा इन जनरल व्हॉट यू डू विथ युअर किड्स. मला प्लीज कमेंट करून सांगा. आय वुड लव्ह टू रीड युअर कमेंट्स. आणि अजूनही मला इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामवर फॉलो करा, ID दिलेला आहे. आपलं ॲप आहे स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या, ते पण डाउनलोड करायला विसरू नका. आयफोनवर आहे, अँड्रॉइडवर आहे, सगळीकडे ॲप अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. सो तिकडे पण ते फ्री आहे, फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जे हवेत ते कोर्सेस तुम्ही बघू शकता. आवडला तर घेऊ शकता. ऑलराईट, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.